श्री क्षेत्र करंजे येथील श्री सोमनाथ महात्म्य। श्री सोमनाथ प्रसन्न, श्री स्वयंभू सोमनाथ प्रसन्न। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री उमापतये नम, श्री गुरुभ्यो नमः, श्री सर्वत्री जगद्देवाय नमः, श्री सोमनाथाय महादेवाय शंभवे, शिवशक्ती स्वरूपाय शंकराय नमो नमः। आरंभी विनवी गजगळा, मंगल कार्या तुझी लीला, 14 विद्या 64 कला, निसीम जाणसी मोरया, नमितो आता ब्रह्मकुमारी। मयूरवाहने वागीश्वरी, वीणा शोभे विजय करी, सरस्वती माऊलीये तुझे कृपे निश्चिती, पांगुळ पवनासी सारिती, जन्म अंधरत्ने पारखिती, कृपया तुझे जननीये। आता हेची मागितो दान, माझे जीवाग्री बैसोन, सोमेश्वर ग्रंथ करी पावन, विजयेश्वरी ब्रह्मनंदिनी। नमिली देवी शारदा माता, सोमनाथ महात्म्य लिहितो आता, उभयता यावे साह्यार्था, क्षण न लागता पवनगती। करंजे ग्राम पुण्य पावन, भूतकाळी गवळ्यांचे आदिस्थान, भक्ती मार्गे सोमनाथ स्वयंभू होऊन राहते झाले चिरकाल। भीमथडी तालुक्यात, ठाणे बारामती पुणे जिल्ह्यात, दक्षिणेस नीरा नदी 2 कोसात, इत्यर्थ करंजे ग्रामीचा, तया करंजे ग्रामी एक गवळी, महादू नामे कुटुंब मेळी, आनंदित असे सर्व काळी, कलत्र मालू समवेत, ऐसे असता एके दिनी, योगी आला तया स्थानी, महादूने अति आदरे करुनी, शिवयोगी नेला घरासी, आईबाप सांगती योग्याशी, पोटी मूल नाही आमचे महादुसी, काही उपाय सांगा त्यासी, म्हणून प्रार्थितो शिवयोग्याते, तयासी घालुनी स्नान, उभयतांनी षोडशोपचारे पूजा करून, षड्रस अन्नाचे घातले भोजन, तेणे शिवयोगी संतोषित संतोषुनी, योगी म्हणत मी आलो तीर्थे फिरत, स्थान विख्यात सोरटी सोमनाथ, तेथीचा महिमा न वर्णवे, ऐसे बोलता योगी वचन, मालू धावुनी धरी चरण, महाराज तो सर्व महिमा मज सांगून, कृपा मजवर करावी ऐसे सतीचे ऐकून वचन, योग्याने तिचे जाणुनी अंतःकरण, कोणा न कळत जाण, मंत्र उपदेशी पंचाक्षरी मालू असे सासुरवासी, योग्याने मस्तकी हस्त ठेवून, पूर्ण कृपा करून, म्हणे नित्य पूजी सोमनाथा, सतीशी सांगे नित्यनेम, मध्यरात्री वाळवंटी लिंग करून, कोणा न कळत जाण, अंतरी सोमनाथ आठवून, आनंदे पूजावा, ऐसी 12 वर्षे सेवा करी, मग प्रगटेल त्रिपुरारी, सांगेन सकळ सविस्तरी, मग इच्छा तुझी पुरवीन, ऐसे उपदेशुनी, सतीसी योगी गेला तीर्थयात्रेसी, मागे मालू सांगितल्याहुनी विशेषी, आचरती झाली नेमासी, सौराष्ट्र देशी सोमनाथ, स्वयंभूस्थान आहे विख्यात, पातकीयांचा उद्धार तेच, तये स्थानी होतसे, मालू ऐकोनी कीर्तीचा प्रभाव, हृदयी धरुनी शुद्ध भाव, गिरजापती सोमनाथ महादेव, पूजो लागली प्रेम भरे, ऐकता प्रकार पूजेचा, मन होय विस्मित, साचा दिन न टाळी नेमाचा, मालूबाई पतिव्रता, गावाबाहेर जाऊन सोमनाथ मनी आठवून, वाळवंटी लिंग करून, प्रेम भावे पूजितसे, घरच्या कामधंद्यातून, दिवसा सवड न होय जाण, मध्यरात्रीस पूजेस जाऊन, सोमनाथ पूजितसे, दिवसा असे निराहारी, कोणा न कळत ठेवी एक भाकरी, आणि दूध गडू भरी, तेची नैवेद्या नेतसे, ऐसी 12 वर्षे सेवा करिता, लिंगातूनी ध्वनी निघाला तत्वता, उद्या पूजेस यावे सोरटी सोमनाथा, मालूबाई पतिव्रते, मग विस्मित झाली मनी, म्हणे मी आहे सासुरवासिनी, कैसी येवो तुमचे स्थानी, सांगा मज सोमनाथा, हे पतीस कळल्यावर, त्रास मज देतील फार, मज करतील हाणमार, काय करू सोमनाथा, सतीचे शब्द ऐसे ऐकुनी, पुन्हा लिंगातून निघाला ध्वनी, तुझं विमान पाठवुनी, पूजेसी नेईन जाणीजे, तू चिंता न करी, मनी नित्य तुझं विमान पाठवुनी, पूजेसी नेईन आपुले स्थानी, परत विमानी घालवीन, डोळे झांकून करी ध्यान, तितक्यात येईल विमान, त्यान तुझं त्वरित,
बैसवून पूजेसी आणतील सत्वरी, मग इतुका ध्वनी होऊन मालूस सर्व कळविले जाण। मग नित्याप्रमाणे पूजा करून घरासी आली मालाई। मग दुसरे दिवशी मध्यरात्र झाली, पूजेची सामग्री सर्व केली, मालू गावा बाहेर आली। सोमनाथ मनी आठवीतसे तितुक्यात आले विमान, मालूस बैसविली जाण तात्काळ पावली। सोमनाथ स्थान पूजा करी आनंदे, ग्रह त्यजुनी जाये दूर, डोळे झाकून म्हणे हर हर। तात्काळ देखे सोरटी सोमेश्वर, मनेच्छा पूजितसे काठेवाड प्रांत ऐशी योजन। तेथे असे सोरटी सोमनाथ स्थान, प्रत्यही मध्यरात्रीस पूजा करून शिवप्रसादे येतसे। ऐसे होता बहुत दिन, शंका आली पती लागून, ही कोठे जाते न कळे जाण, हिचे कवटाळ कळेना। मग पुसे स्त्री प्रती, तू मध्यरात्री कोठे जाती? सती म्हणे सोमनाथ पूजे प्रती, जाती जाण पतिराया। मिथ्या भक्ती मिथ्या ईश्वर, कैची पूजा कैचा शंकर। महादू गवळी मालूचा वर, अपशब्दे शिणवी स्त्री येते। ऐसी मालूची निंदा ऐकता क्रोध आला सोमनाथा, यासी नवल दाबू आता, एरवी सतीस छळील। मग सोमनाथ त्रिलोचने महादूचे मनात भरविले जाण, आपण बसावे पाळत धरून, मग स्त्रियेचे वर्तन कळेल। ऐसे आणोनी मनात शेजेवरी, झोपेचे मिश घेत। मग आली मध्यरात्री भरत, मालू पूजेसी चालली। पूजेची वेळा मध्यरात्री, बेलपुष्पे घेऊन मालू सती, जात असता साध्वीचा पती संशयाब्ध मागे निघे, म्हणे ही कोठे जाती? पहावी याची प्रचिती, अवेळी मध्यरात्री सन्माग्य की कुमाग्य, बनली असावी जारकर्मी, म्हणून या गाठावी वर्मी। ऐसा हेतू धरोनी मनीय, पाहतो पूजा कांतेची, ऐसे धरोनी पाळत महादू गवळी मागे जात। तो विमान आले अकस्मात, बैसली मालू तेधवा, विमान लागले मार्गाला, महादूने माचवा धरिला। तात्काळ पोचली सौराष्ट्र देशाला, सोमेश्वरा सन्निध लगबग करोनी महादू गवळी। गुप्त राहिला एके स्थळी, काय करीती हे पाहू सकळी, म्हणून उभा राहिला। खाली उतरोनी मालाबाई, द्वारावरी थाप देई, देवा मी आले मालाई, आत घेई सत्वर। ऐकोनी मालूचे उत्तर, आतून बोलले सोमेश्वर, तुझे मागे आला धरणार, यास्तव वा परत जावे। मागे पाहे मालाबाई, तव तेथे कोणी नाही, देवा लबाड बोललास तुही, द्वार उघडी त्वरेशी। आजी ओढवले थोर भय, बहुत दिवसांचा हा नेम, देवा न करावा अनुमान, सेवा घेजे प्रीतीने, न उघडाल दरवाजाशी, घात करीन आपले प्राणाशी, हे सत्य जाणावे मानसी। सोमेश्वरा पहा हो, द्वार उघडोनी घेतली आत, पूजा केली असे निवान, नित्याप्रमाणे गुप्त निघून जात, विमान मार्गे क्रंजासी गृही जाता मालू सती। सासुर वासनी परम युवती, नणंदा जावा भावा प्रती, देवापरी मानितसे, परम प्रतापी गर्जत काळ, सासू सासरे असती सकळ। सर्वतः वृत्तांत अखिल मालूबाईचा, समजला परिकरिती टीका, वर सोडोनी जाय अनेका, ही रांद विवशी देखा, परम जारेण पापिष्ट। आहा जन्मा काय केले, गवळी कुळाशी डाग लाविले, आमुचे मुखास काळे आणले। महादुष्टी तू होशी, तू जाराचे लागोनी ध्यानी, आपले घरास लाविला अग्नी, आता काळे तोंड करोनी, जगा माझी मिरविसी। ऐसी विटंबना बहुत रीती, एकमेकांचे तोंडे करीती, ते ऐकोनी मालू सती, क्षीण चित्ती होतसे। मनी आठवुनी सोमनाथ ध्यान, मालूबाई करी रुदन, नणंदा जावा विशाळ बाण, हृदया लागी खोचिती, मालू तू दिवटा लाविला, तीही लोकी उजेड पडला, जारासह सांपडलीस पतीला, या लज्जेस्तव गेला वना तो। ऐसा भास झाला घरचे मंडळी, आणि जनांतही सर्वा सकळी, पुढे कथा कैसी वर्तली, तेची श्रोती ऐकावी, ऐशा या व्यवसायी।
बहुत त्रास ठाई ठाई, परी न शिणता, मालूबाई मालूबाई, सोमनाथ पूजितसे, दीनदयाळू जगन्नियंता शिव, जाणूनी पतिव्रतेची कीव, भुजंगरूपे करंजासी वास्तव्य, केले असे चिरकाल, सांगितले साध्वी स्वप्न, कपिला गोरास भक्षणार्थ येईन, मग त्वा अक्षय घ्यावे दर्शन, सत्य मानी पतिव्रते, सर्परूपे दुसरे दिनी, सोमनाथ कपिले जवळी येऊनी, रमते झाले दुग्धपानी, तव गुराखियाने देखिले, समर्थ आले सर्परूपे, अनोळखी गुराखी थरथर कापे, देनूचे कासे दंशिले सर्पे, म्हणून आरोळ्या मारिल्या, कोणी न येती राणी, हातीची कुन्हाड बिरकाविली त्यांनी, तत्क्षणी मस्तकी प्रहार होऊनी, विलगित झाले महाराज, खोच पडली मस्तकाला, गुप्त झाले तत्काल आला, रात्री स्वप्नी मालूबाईला, वृत्तांत निवेदिला ईश्वरे, इतुक्यात आली गुरे, तव गुराखी देखिला सामोरे, स्वप्नाचा आठव होता त्वरे, पुसो लागली गुराखियासी, तयाने सांगितला वृत्तांत, होती कामधेनू चरत, कोणीकडून आले फिरत, विस्तीर्ण रूपी भुजंग, देनू वेष्टिली सर्पाने, आरोळ्या मारिल्या मोठ्याने, आले नाही कोणी धावुनी, मग कुन्हाड बिरकावली, कुन्हाड मारिली रागे, मस्तकी खोच दिसू लागे, जाता सन्नीत वारुळ वेगे, गोप झाले तत्क्षणी, ऐसे सांगता खोमण्यांनी, मग दचकली अंतःकरणी, म्हणे बरी न झाली करणी, मग त्रासे तयावरी, अरे दुष्टा घात केला, माझा स्वामी, त्वा मारिला, मज पापिणीस विसर पडला, स्वप्नीय सांगितले असून, गृहधंद्यामध्ये रमले, सद्गुरूचे ध्यान विसरले, स्वप्नाप्रमाणे नाही वर्तले, म्हणून घात झाला असे, जर गेले असते राणी, तरी का मारिले असते त्यांनी, समर्थ स्वप्नी सांगितले असूनी, चांडाळीण मी झाले हो, कितीतरी दुदैव, मतप्रेमे आले देव, भेटही नसता सोशियाला घाव, कोऱ्हाडीचा मस्तकी, हाय हाय हे सोमेश्वरा, मजसाठी घेतले मारा, पुनर्पी चांडाळणीचे घरा, कधी न येशी, वाटते धिक्कार असो माझे जन्मा, वेष्टुनी गेले नरक कामा, काय लिहिले ललाटी ब्रह्मा, कैसे मज कळू येईल, ज्यांचे चरणीची मृत्तिका, दृष्टी न पडे समर्थाधिका, तो मजसिय बोले सखा, विरह दुःख सोसवेना, अरे तू गुराख्या खोमणिया, माझे स्वामी स्मारले घाया, तुझे हस्तपाद जडोनिया, जातील जाण निधरी, त्यांचे मुखाचा दुग्ध ग्रास काढिला, तव तू दरिद्रे हिंडसी महिला, अन्नोदकाविणे पडेल घाला, तुझवरी सत्य जाणवा, कुन्हाडीचे घाये करोनी, स्वामी तळमळले असतील मनी, मनोज मूर्छना सावरोनी, वारुळी गेले असतील, आता तुझ हाची शाप देती, रौरवी कीटक भोग कल्पांती, तुझ ठाव न मिळे अंती, सत्य मानी बोलाते, ऐकोनी सतीच्या शापाते, खोमणा भयभीत झाला चित्ते, मग आठवी शिवहराते, करणी न कळता झाली असे, आता देवा काय करू, शाप मज वदला महा आगरू, कोण काढील पैलपारू, तुम्हान वीण सोमनाथा, आता मज कोण सोडविणार, तू कृपासागर सोमेश्वर, तव दया करी दिनावर, सोडवी या आकांती, हर हर हे शंकरा, अज्ञानावरी कृपा करा, ताराया शाप समुद्रा, हेची आता मागतो, जय जयाजी सोमेश्वरा, दीनानाथा गौरीहरा, कृपा सागरा दया करा, अपराधिया मजवरी, तुम्ही सर्परूपे तत्वता, गो दोहन करीत असता, न जाणोनी अपर्णानाथा, केला तव मस्तकी कुठार घाय, देवा अनंत रूपे तू, धरिशी वेदी पुराणी ख्याती ऐशी, परी न कळे मज पामरासी, चंद्रशेखरा सोमनाथा, मी तो अत्यंत अभागी, तुझे महिमान न कळे मजलागी, काया वाचा मने वेगी, शरणागत मी तुम्हा, अल्पमती मी दुर्बळ, परी शरण आलो तुझ केवळ, तू दयानिधी दीनदयाळ, अपराध्या क्षमा करी, ऐसी खोमणा विनंती करीत,
साष्टांग नमस्कार घालीत कंठ झाला सदतीत प्रेमभरीत चाहला ऐकोनी खोमण्याचे स्तवन सोमेश्वर झाले प्रसन्न म्हणती तू चिंता न करी जाण सत्य सत्य त्रिवाचा तू काही न करी चिंता मालू शाप न बाधे तत्वता आणिक वर देतो आता तोची आता ऐकिजे आम्ही आलो मालू भेटीसी तू प्रथम भेटलास आम्हासी आणि त्वाच कळविले मालूबाईसी तेणे प्रगट जगी झालो मी तेणे मजा आनंद झाला फार तव मस्तकी अभय कर मी ठेविला साचार खेद तुवा न करावा आणि पुढील भविष्य उत्तर पुढे मी प्रगट होईन लिंगाकार श्रावणमासी सरता सोमवार यात्रा होईल जाणीजे त्या यात्रे माझी जाण आडवा येऊन चालवीन मान तू चिंता न करी जाण असत्य न मानी बोलाते ऐसे बोलूनी शांत केला खोमण्याचे मस्तकी हात ठेविला पाहता क्रोधावली चित्ताला मालूबाई तेधवा म्हणे कैसा भोळा तू निर्लज मार खावोनी करीशी चोच वर देवनी बोलसी गुज लाज नाही तुझ सोमनाथा केले असता तपानुष्ठान दया न पाहसी विलोपून दुष्टासी वर देवनी जाण उद्वार करीशी तयाचा ऐसे शास्त्र ग्रंथी लिहिले जाणा बाणासुर तारकासुर रावणा भस्मासुर आणि कुंभकर्णा वर देवनी विष्णू कष्टविला विश्वामित्रे तपश्चर्या केली रंभा पाठवुनी सर्व बुडविली 60 सहस्त्र वर्षे व्यर्थ घालविली ऐसी करणी तुमची असे ऐशा मोठ्यांच्या या गती तेथे माझा पाड किती केव्हा फसवशील मजप्रती हे न कळे मज सोमनाथा ऐकता सतीचे निष्ठुर वचन सोमनाथ बोलते झाले तिज लागून का तू ऐशी बोलसी संभाषण सांग सती मज आता तू का त्रासली संतरी कोणते संकट पडले भारी ते मज सांग सत्वरी सदगुण राशी गुणसरिते तुझी भक्ती वाढली फार म्हणून खोमण्यासी दिधलावर गंगाजळांतील घेऊनी नीर गंगे माझी सोडिले तू जरी केली नसतीस भक्ती मग खोमण्याची कैसी उद्वार गती जैसे लेन डोहोळ सरितेसी जाती तैसेची येथे झाले असे खोमणा तरी तुझा नोकर सती तू त्याची धनीण थोर येथे मी काय केला अन्याय फार सांग सती मजा आता माझे दर्शन ज्यासी झाले ते अधपाती नाही गेले तितुके सर्व उद्धरिले शास्त्रग्रंथी पाहे तू आता मनी करी विचार यांत काय बोललो कपट साचार ते मज सांग निर्धार मालूबाई सत्य तू ऐसे प्रभूचे ऐकता भाषण मालू बोलती झाली जाण देवा तुझ बोलले कठोर वचन अन्याय थोर झालासे देवा तुम्हा मारिले खोमण्यांनी म्हणून मी त्यास वदले शापवाणी तो प्रिय झाला तुम्हा लागुनी म्हणून दुःख वाटते मना की पूजेसी जातात वरी तो देऊळ अंगावरी पडत तैसे मज झाले येथ काय करू सोमनाथा व्याघ्रा ते धेनू भिवून जाय पाठीराख्याशी धावून तो तिचाच घेई प्राण तैसे आता मज झाले असे मी पापी दैवहीन स्वप्नी समक्ष 2 वेळा भेट देऊन घेतले नाही हित करून कुबुद्धी मी अल्पमती म्हणे तप सत्व बुडाले सकळ वृथा माझे गेले तपफळ मग कंठ मोकळा करोनी वेलाळ रडती झाली तेधवा आक्रोश करी ती नार लोळतसे धरणीवर दोन्ही नेत्री वाहे नीर हाहाकार करीतसे गडबडा लोळे सुंदरी सवेची जाऊन चरण धरी करुणा भाकी पदर पसरी तारी मज सोमनाथा जय जयाची सोमनाथा मी अपराधी तत्वता तव चरणी ठेविला माथा क्षमा करावी मजवरी माझे अपराध अगणित नाही तयासी परिमित कृपाळू तू दीनानाथा क्षमा करणे दयाळा न कळोनी तुझा महिमा अपराध घडले पुरुषोत्तमा क्षमा करा आत्मारमा बालिका मी असे तुझी माझी माता पिता दीनबंधो सोमनाथा लेकरावरी जी सर्वथा कोप आता न करी ऐकोनी मालूची प्रार्थना दया आली त्रिनयना
काय बोलिला कैलास राणा, तेची आता परिसावे वत्से मालू तू ऐक. का गे रडशी करीशी शोक, मग उचलून लोणी तात्काळी ली पोटाशी धरिले सोमनाथे. नेत्रीचे पुसोनिया नीर, मस्तकी ठेविला असे कर. म्हणे आता मागवर, जे तुझं असेल मानसी, देवा आता मागते वर. संतती संपत्ती नको घरदार, भक्तांचा कैसा व्हावा उद्धार. तेची सेवा सांगते, तुमची स्थाने बहुत ठिकाणी असती, परी ती 12 वर्ष सेवा घेती. तैसी या स्थानी न घ्यावी भक्ती, अल्प सेवेत तृप व्हाव्या सेवा कराव्याचा नेम. सोमसूत्री प्रदक्षा दीक्षणा 11 करीन, तुम्हास गंध पुष्प बेल वाहून. सप्तदिनी केल्याने अल्पविघ्ने बधने नासावी, सेवा करिता दिन 14, शत्रूची न व्हावी बाधा. कार्य केल्याने 21 दिन सेवा केली या सफल व्हावे सदा. तुमची भक्ती श्या महासंकटे जावोत लया. ऐसे वर्तन देवराया, हेची आता मागत असे. सेवा केली या 42 दिन, विद्याधन लाभावे जाण. लग्नार्थी याची इच्छा पूर्ण व्हावी जाण महाराजा. भूतपिशाच लागल्यास सेवा केली या 3 मास. समंत अथवा ब्रह्मराक्षस इतुक्याही पीडा निवाराव्या, षण्मा मास सेवा करिता. पुत्रफळ लाभावे तव भक्तार्था, आणि शारीरिक मोठ्या व्यथा बऱ्या करोनी तोषवावे. वर्षेतील सेवा केली या, महारोगादी कुष्ठे जावोत लया. ऐसी सेवा घेऊन या, भक्त आनंदित करावे. आपण आला सर्परूप धरून, नाही पाहिले कोणी जाण. नित्य सर्परूप प्रगटून, भक्तांलागी तोषवावे. सर्परूपे दर्शन त्यासी द्यावे, कार्य सफळ त्यांचे व्हावे. आनंदित भक्त निघून जावे, ऐसे रहाटावे महाराजा. रूप निघेल थोर लहान, भक्त घेतील उचलून. त्रास त्यांसी न व्हावा जाण, हेची आता मागते. विधिपूर्वक पूजा करोनी, उदक भस्मादी गंध बेल वाहोनी. शर्करायुक्त दुग्धा पाजोनी, रमवितील तुझ सोमनाथा. उच्चिष्ठ शेष राहिले असता, अमृतची लाघावे भक्तार्था. म्हणून जनप्राशीतील तत्वता, परी बाधा न व्हावी कदा काळी. भक्त येतील सेवेला, विघ्न बाधा न व्हावी त्यांना. मनेच्छा सर्व सिद्धीला, जावी त्यांची उमानाथा. आता युग द्वापार, पुढे कलियुग कठीण येणार. लोकांची मने न होती स्थिर, म्हणून अल्पसेवा तुम्ही घ्यावी. सोमनाथा ऐका वचन, दिनी 7 वेळा वाचिती हे आख्यान. सांगितली सेवा निम्मी कमी घेऊन, कार्य त्यांचे सिद्ध व्हावे हे आख्यान. पठण करिता दारिद्र्य जावोनी व्हावी सभाग्यता. वादविवादी जय तत्वता, यावे त्यासी महाराजा. ऐसावर मागता जाण, निष्ठुर बोलाची झाली आठवण. सोमनाथा फसवशील जाण, म्हणून आकांत करीतसे. ऐसा आकांत करी गवळण, वक्षस्थळ घेत बडवून. दुःखे हृदय गेले पेटून, वाग्बाणे शिणविले तुझ लागी. मी तब अनंत अपराधी, विचारहीन माझी बुद्धी. तुम्हा भजले नाही कधी, दयानिधी सोमनाथा. काय सांगू गौरी रमणा, चंद्रशेखरा मदन दहना. नाही ओळखिले तुझिया गुणा, निष्ठुर भाषणा बोलले. परी तू कृपेचा सागर, दया करणे मजवर. मी अत्यंत पामर, दोषागार असे की. आता ऐशिया मज लागी, सोमनाथा तारी वेगी. काय विनवो मी अभागी, लज्जा मज वाटसे. ऐकोनी मालूची विनवणी, दया उपजली अंतःकरणी. सोमनाथ कळवळोनी, काय बोलिले तियेसी. पाहोनी सतीच्या भावाते, दया आली सोमनाथाते. म्हणे बत्से पतिव्रते, स्थिर होई अविलंबे. सोमनाथा म्हणता खरे, त्वरित मज टाकुनी जाल बरे. मग मी प्रेमभावे निधरी, पूजा करू कोणाची. ऐकोनी सतीची भाषण, सोमनाथ बोलते झाले जाण. तुझकरिता लिंगाकार प्रगटोन, स्थायिक राहतो जाणीजे. जेथे केले दुग्धपान, तेथे पहावे उकरून. बालुकामय लिंग मीच जाण,
इच्छा फेडी घेत वरेसी लिंग पाहशील विलक्षण, दिसेल दुभंगाची खूण झाली असे कुल्हाडीपासून, होमण्याचे जाणगे आवरी आपुले रोदनाशी, उगीच शंका का घेशी आता आलो तुझे भक्तीशी, निःसीम भक्ती पाहुनिया तुझे जे मागितलेवर, ते सफल होती सत्वर, तुझे बोले वर्तन साचार, सत्य सत्य त्रिवाचा, या आख्यानाचे कथन कलियुगी होईल जाण, जे नर ऐकतील करतील पठण, त्यांची इच्छा पुरवीन मी, ऐसावर देऊन सोमनाथ पावले अंतर्धान, मग मालू निघाली घराकारणे, महाआनंदित होऊन या गेला होता पाळती, आता श्रोते सावधान, मागील गील कथेचे निरूपण, महादू गेल लागून, तेची कथा ऐकावी, तव सोमनाथे लीला केली, मालूसपत्तीची वार्ता नाही कळविली, गुप्त परत पाठविली, महादू पाहात उभा राहिला, पाहता तटस्थ राहून, मग रात्र संपली जाण, आपण शिवालयात जाऊन साध्वी मालूस पाहातसे, शिवालय सर्व पाहून, सांदी कोपरे हुडकी जाण, मग दचकले अंतःकरण, गुप्त कैसी झाली हो, मालू आली घरी गुप्त, महादू गवळी राहिला ते, मग झाला भयचकित, व्यर्थ स्त्रियेसी गांजिले, मग पश्चाताप पावे मनी कैसे जाऊ आपुले सदनी, कवण देश कवणे ठिकाणी, आलो न कळे मज लागी, ऐसे आठवणी मनात, महादू गवळी आक्रांदत, मग धरिली पायवाट, दिवसे दिवस चालतसे, ते रान कर्कश चाट, गगनचुंबित तरु अफाट, तया माझी तृण दाट, न मिळे वाट चालाव्या, वृक जंबूक व्याघ्र हरी, वराहईच काननांतरी, हिंडताती उन्मात्ता परी, उग्र वेश दावुनिया, जाळे केळी, कर्दळी सघन, की जेथे रश्मीचे न पावे दर्शन, की अर्कोदया लपे गगन, ऐसा भास वाटचे, बोरी बाभळी पळस शमी, आंबा जांभूळ अनेक नामी, खैर हिवर कंटक धामी, काननात तरु मिरविती, एक तुराट एकी फुल्लाट, वरकड तीक्ष्ण कटक नट, लोई कनकखंड जाळी अचाट, पर्णकुटिका जैशी की, तया माझी तृण अत्यंत, स्थावर तरु झाले व्यक्त, तेथे घरा देवीचे शरीर गुप्त, न दिसे बाट चालाव्या, ऐसे या अरण्यात, महादू गवळी चाली चालत, चालताही न दिसे वाट, मग रुदन करीतसे, कटक सराटे रुतती चरणी, मूर्छना येऊन पडे धरणी, जीवामुख वाळले न मिळे पाणी, कोण वनी सावरी त्याते, जवळ नसे अन्न व वित्त, क्षुधेने होत व्याकुळी, वनांतील कंदमुळे उकरून खात, टेंट शोधा निववितसे, ऐसा पश्चाताप पावून, म्हणे सती छळिले पूर्ण, त्याचे प्राथश्चित्त, भोगिल्या वीण, कदाकाळी न सुटे, पश्चातापे होय भक्ती, पश्चातापे मिळे मुक्ती, पश्चातापे पापे जळती, ऐसे शास्त्र बोलतसे, ऐसा पश्चाताप होता, त्यासी दया आली सोमेश्वरासी, तया अरण्य मार्गासी, भस्म चिमुटी फेकीतसे फेकिता भस्म चिमुटीसी, वाट दिसू लागली अरण्यासी, मग चालता झाला त्वरेंशी, लगबगते करून या, तया भस्म चिमुटीपासून, त्याचे हृदयी झाले ज्ञान, मग आठव झाला पूर्ण, सोमेश्वराचा तेधवा, मग आठवणी म्हणे मनात, प्रियेचा कैवारी सोमनाथ, मी मानव तिसी त्रास देत, परी तो कळी काळा न भियेची, मना झाला ऐसा बोध, मग करीतसे खेद, केला साध्वीचा अपराध, ती मजवरी कोपेल ऐसे, आणोनिया मनी सोमेश्वर आणिला ध्यानी, देवा न कळता करणी, झाली असे मायबापा, ऐसे त्यास लागले ध्यान, सोमनाथ सोमनाथ म्हणून, पाय टाकी उचलून, ऐशा परी चालतसे, चालता चालता जाण, शीण न ये तया लागून, मनी आठवी सतीचे ध्यान, किती अपार केली असे, ऐसी किती करिता भारी, तीच मी जाचिले वागोत्तरी, नित्य त्रास हाणामारी, परी ती काही न बोलेची, ऐसे आठवणी आक्रंदत, पाऊल पुढे पुढे टाकी, कैसे माझे दैवहित, न कळेची मज लागी, आपुले दैवे हिरा, लाधला तो मी गोफणी झुगारिला,
तैसेच केले मी सतीला, क्रिया नष्ट मी असे, मागे असता धन, अंध होऊन चाले, जाण, तैसे झाले मज लागून कर्मभ्रष्ट मी असे, पर्जन्य पडे वृक्षावर, होत असे आनंद थोर, चपला पडून केला चूर, तैसे मी सतीस केले असे चपला कुबुद्धी मज लागी, सातीस त्रासले सन्मार्गी, मजसारखा दुष्ट जगी, अन्य कोणी नसेची, दुसरा दुष्ट नसे कोणी, ऐसे आरबळे तो मनी, तारा सोमनाथा मज लागोनी, ऐसी विनवणी करीतसे, माझी स्त्री अत्यंत पवित्र, तिएसी मी छळीले फार, मजसारखा पापी नर, नसे सृष्टीत पाहता, मालू महापतिव्रता, मम पत्नी म्हणून तत्वता, तिचा अधिकार न पाहता, वृथा छळीली म्या दुष्टे, धिक्कार असो माझे जीविता, अघोर नरकी पडे नाता, मज तारी सोमनाथा दीनानाथा दयाळा, मी तवघोर पाप केले, साध्वी लागी व्यर्थ, व्यर्थ छळीले, कुंभीपाक नरकी नेले, देहासी यामी माझ्या, अहो देवा सोमनाथा, काय करू मी तत्वता, कोटी अपराध करिता, नाही भ्यालो मज तारी, ऐसे प्रार्थित चाले भारी, दिन 60 लागले तरी, मग तो आला आपुले घरी, मध्यरात्री समयासी, तो मालाबाई सती, गेली होती पूजेप्रती, मागे आला तिचा पती, आईबाप भेटतसे, आईबाप विचारिती त्यासी, कोठे गेला होता स्वनासी, झाले वर्तमान सांगे त्यासी, व्यर्थ साध्वीसी गांजिले, तितक्यात मालू घरी जावून, झाले जे जे वर्तमान, पती श्वशुरांस निवेदून, सांगती झाली तेधवा, मालू वाक्य पडता कान्नी, व्रताराने सर्व लोक जमवोनी, सांगितल्या ठिकाणी खडूनी, पाहिले तत्काळ दृष्टीने, तो साळुंखा वालुकामय असे, जणू द्वादश तेज दिसे, पाहता कुभांड्यांची तोंडे हिरमुसे, दिसू लागली तात्काळ, कित्येक करीत होते चेष्टा, मालुकांत करी नित्य वटवटा, नयनी पाहता आनंद मोठा, वाटू लागला जनासी, मिळोनिया ग्रामजन, शक्यनुसार द्रव्य देऊन, शिवालय बांधिले प्रीतीने, सोरटी सोमेश्वराचे, देऊळ बांधिले गवळ्यांनी, नवे भपकेदार करणी, केली लहान साधी बांधणी, प्राचीन द्वापार युगान, तट असोनिया भोवती, 12 2 पाण्याने डबाबती, एकीस तीर्थ नानू देती, एक जगोपचारी असे, जया देती तीर्थनान, तेथे नाथांचे भुजंगरूपी वास्तव, कोणी न करीती स्नानादिक व्यवसाय, तीर्थ प्रसाद जाणोनी, तटबर्वा सहित शिवालय बांधले द्वापारात, द्वापारी मानव उंच होते, लघु कैसे बांधिले, असे लोक आणतील मनी, लहान थोर अवतार घेत चक्रपाणी, त्यांचे सवे पृथ्वीगिरी व पाषाणी, लहान थोर होता ती, असो या पुढे कथन, शिवालय झाले संपूर्ण, मग देवशांती, करून सोमनाथा पूजिता ती, मालाबाई पतीसहित, आनंदे शिवासी पूजे, पूजा संपता शिवालयात, गुप्त झाली मालाई, जन म्हणती गुप्त झाली, शंकरे विमानी, बैसविली, कैलासी नेऊन ठेविली, आनंदे सुख भोगीतसे, मालू जेथे गुप्त झाली, त्या ठिकाणी मूर्ती स्थापिली, जन हो तुम्ही पहावे सकळी, अद्यापि तये स्थानी असे, मालू गुप्त झाल्यावरी, तिचा पती शोक करी, देवा ताटातूट झाली खरी, काय करू सोमनाथा, माझी अंधाची काठी पाही, बुडाली असे कर्मडोही, ती कोण काढील लवलाही, तुम्हाविण सोमनाथा, पोपट जोडी फोडून, माझी मैना नेली जाण, आता द्यावा वाटतो प्राण, सोमेश्वरा काय करू, तीच मी दिला त्रास भारी, म्हणून गेली कैलासपुरी, आता कोण धरणीवरी, सांगा मज सोमनाथा, ऐसे महादू गवळी बोलून, घेत वक्षस्थळ बडवून, दोन्ही नेत्री वाहे जीवन, आकांत फार करीतसे, अहो देवा शिवशंकरा, करुणा करा अपर्णावरा, याचकावरी कृपा करा, अपराधिया तारावे, ऐसे तो म्हणत म्हणत, धरणीवरी मूर्छित पडत, तया मूर्छित सोमनाथ, सांगते झाले तयासी,
आता शोक करू नको फार, मालू उद्धरून नेलीवर तुझे सेवेत पडले अंतर, म्हणून सेवा करी आता। मग तो मूर्छा सावरून सोमेश्वरासी केले नमन, मग एकनिष्ठा सेवा करून अंतरी भाव ठेवीतसे, सेवा करिता बहुत दिन सोमेश्वर झाले प्रसन्न, सकळ कुटुंब सहित जाण उद्धार केला तयाचा, त्याचे मागे दिवस बहु होता खोमणा सेवा करीत, संतोषोनी गिरिजानात उद्धार केला तयाचा, मग उद्धाराचे वेळी संतोषोनी चंद्रमौळी, खोमण्यास म्हणे तुझ भाग दिधली, ती चालविंतुस वंशी, योगादी मास संवत्सर, प्रतिवर्षीय सरता, श्रावणी सोमवार, आडवा जाईन निर्घार, मान तुझे वंशी चालवीन, खोमण्याचा वंश आहे जाण, अद्यापी चालत आहे मान, मागे सांगितल्याप्रमाणे देव आडवे जाती, तया एसी द्वापाराची कथा जाण, येथपर्यंत झाली संपूर्ण, पुढे मालूच्या वराप्रमाणे कैसे देव वर्तती कैशा नेमा, आणि शिवालयाचा महिमा तेची आता सांगतो तुम्हा, सावध श्रोते ऐकावे। शंकराची स्थाने ठिकठिकाणी झाली असती स्मशान पाहुनी, अथवा गिरिकंदरी घोर वनी, दिसती भणभणी स्वभावे, तैसे नवे हे स्थान, पाहता होय समाधान, दुष्टपातकी यांची मने शुद्ध होती तात्काळ, ऐकोनी स्थलाचे महिमान, भक्त येती कामना धरून, इच्छिली इच्छा करी पूर्ण, सोमेश्वर तयाची, अन्य स्थानी असती देव आणि विशाल देवालय, पण पाहिले नाही आश्चर्य, कणव काळी कवणे ठाई, ते वर्णिता वर्णवेना, पाहिल्याविणे कळेना, चमत्कार सृष्टीविरहित, जाणा गवळणीच्या प्रसादे, आश्चर्य ते हे येथ, सोमनाथ क्रीडताती सदोदित, सर्परूपे आनंदेत, शांती क्षमेसहित, प्रसन्न वेळी निघती देव, रुपया धरोनी अनंत स्वभावे, रंगाकृतीचा नसे ठाव, नैमित्तिक जेव्हा नसेची, एखादे वेळी एक जीवा, दुसरे वेळी दोन जीवा, ऐसा चमत्कार सदोदित पहावा, तोंड तोंड मन विस्मित होय, एकेकाळी तीर्थातळीय, एकेकाळी वृक्ष मुळीय, एकेकाळी निघती देवळीय, सर्परूपी सोमेश्वर, हे अप्रत्यक्ष पाहिल्या वाचून भक्तजनांचे न बसे ध्यान, याकरिता तये स्थानी जाऊन पहावे सर्परूपे महाराज, ठेविली असता भक्ती, सोमनाथ त्वरित भेट देती, इच्छिली इच्छा पूर्ण करीती, मालूबाईच्या वराने सर्परूपे निघती देव, ते भक्तांनी कैसे ओळखानवे, ज्याचे मस्तकी कुन्हाडीचा घाव, तेची सोमनाथ जाणावे, घाव मस्तकी दिसेल निशाणी, भक्ते घ्यावे तात्काळ उचलोनी, संशय न धरावा अंतःकरणी, हेची सोमनाथ म्हणून या, भुजंगरूपे सोमनाथ निघती, अज्ञान बालके उचलोनी घेती, तयांचे अंगावरी आनंदे क्रीडती, नो हे असत्य जाणीजे, भक्त घेती उचलोनी, लढीवाळपणे गर्व विसरुनी, शुद्ध अंतकरण्य ध्यान लावून, षोडशोपचार्य पूजिती, विधीपूर्वक पूजा करोनी, उदक भस्मादी गंध बेल वाहोनी, शर्करायुक्त दग्ध पाजोनी, रमविताती महाराज उच्छेष राहिले असता, अमृताची लाधते भक्तार्था, म्हणूनी प्राशिती सर्व जन तत्वता, परी बाधा नोहे कदा काळी, त्यांची करोनी आरती, सर्व जन दर्शना घेती, चाफ्याचे आळी सोडून देती, ऐसी रहाटी नित्य असे, मालूबाईच्या वराप्रमाणे देव अद्यापी वर्तताती जाण, भक्तगण पहावे तेथे जाऊन, असत्य नोहे कल्पांती, भक्त तये स्थानी गेल्यावर पूजेचा कैसा आहे प्रकार, ते सांगतो आता सत्वर, त्यांची श्रोती ऐकावे। प्रथम पूजा नंदीची, दुसरी करी गणपतीची, तिसरी सोमनाथाची, चौथी मालू चंडिके सहित, पाचवी पूजा भैरवाची, सहावी करावी तुळशीची, सातवी बारवेवरील खोमण्याची, आठवी शेषासहित ते, नववी पूजा मारुतीची, नजीक दहावी पतिव्रतेची, अकरावी धर्मशाळेतील गणपतीची, बारावी धुनी सहित ते,
या क्रमे करुनी पूजन सोमसूत्री प्रदक्षिणा 11 करून मग घ्यावे शिवदर्शन स्थिर चित्त करून या भक्ती करावी अहर्निशी एकभुक्त असावे नियमाशी ऐसे आचरोनी मानसी सोमेश्वर भजवा ऐसा नियम करून हे आख्यान करावे पठण मग मालूच्या वराप्रमाणे सर्व संकटे नासती हे महात्म्य वाचून प्रचिती पहावी नेम करून उगीच व्यर्थ निंदिल्या अल्पायुषी व्हाल तुम्ही परिबळेच लावून या दोष निंदोनी जो का मोडील हरुष विकल्प पंथी मिरविता जगास होईल नाश तयाचा आणिक वाणी जाईल झडून नरकी पडेल सप्तजन्म आणि जन्मोजन्मी शरीर्य करून क्षयरोग भोगील तो जरी निंदाल या ग्रंथाला तरी प्रपंचात पडेल घाला किडे पडतील त्यांचे मुखाला सोमनाथ कोपाने हे आख्यान जे नित्य वाचिती त्यांची पिशाच ग्रहपीडा न बाधती आणि सर्वांपासून पीडा न होती सोमेश्वर कृपेने ही कथा जयाचे घरी वाचिती नित्य प्रेम भरी स्त्रिया पुत्रयुक्त नांदेल तरी सोमनाथ प्रसादे रोग नाही तया भुवनी दारिद्र्य जाईल निघोनी सोमनाथ कृपे करुनी सकळ इच्छा पूर्ण होती ऐसी ही पुण्यपावन कथा भक्तीने नित्य पठन करता सायास विशेष न होता त्वरित लाभ देईल माझी खात्री झाली पूर्ण मज मूळ मुखे वदविले कथन करिता भक्तजनी तये स्थानी जाऊन भजावे सोमनाथा सकळ जना माझी विनंती तुम्ही जातये स्थानाप्रती करुनी घ्यावी उद्वार गती सोमनाथ कृपेने कलियुगी उपाय तरण्यासी त्याने जावे सोमनाथापाशी तत्काळ कळून येईल तयासी सोमनाथ कृपेने कलियुगी जागृत स्थान मनुष्य बोलती एकमेका लागून तैसे सोमनाथ स्वप्नी प्रगटून मन इच्छा त्याची पुरवती तुम्ही श्रोते सकळ जन सावध व्हा सत्वर जाण बसव नका डोळे झांकून भजा भजा सोमनाथा भक्तजन जाती सेवा करण्यासी रीते नाही दवडिले त्यासी जैसी इच्छा असेल मानसी तैसी पुरवील सोमनाथ मात्र भावार्थ धरून सेवा करा प्रेम करून मग प्रचिती येईल जाण सोमनाथ कृपेने सकळ पापा होय क्षय जेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी होय नित्य वाचिल्या ग्रंथ हा आता ऐका माझे बोला महात्म्य ग्रंथ सोमनाथ बोलिला तये आज्ञेने मी लिहिला सोमेश्वर कृपेने मी लिहिले नाही कान्ही पदरचे घातले नाही जेसी आज्ञा तैसी लेखाई केली श्रोती जाणाव्य पाटील आबा नागोजीराव जिल्हा सातारा तालुका खटाव मुक्काम आंबवडे हा गाव येथेची ग्रंथ लिहिला असे शके 1836 आनंद नाम संवत्सरास विजयादशमी अश्विन मास सोमवारी ग्रंथ संपविला आता नमितो सोमेश्वरा माझे हृदय धरावी थारा हेची मागतो दातारा शरणागत होनिया देवा तुम्ही सोरटी सोमनाथ पतिव्रता मालूबाई विख्यात तिने आणले तुम्हा येथ करंजे ग्रामी दयाळू बा तिची दृढ भक्ती पाहून देवा द्रवले तुमचे मन आला ती प्रेमे धावून करंजे ग्रामी सोमनाथ 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 मुखे जे उच्चारिती नित्य हरिखे त्यांची सर्व ही पातके नाश पावती तात्काळ परम पवित्र करंजे ग्राम तेथे प्रगटले भक्त कामकल्पद्रुम सोमनाथ विश्रामधाम भक्तजना आधार या क्षेत्री जे दर्शना जाती त्यांचे त्रिविध ताप निवारी गौरीपती त्यांची देवनी परम शांती अंती निजपदिया नेतसे सोमनाथ कृपे करून हा ग्रंथ लिहिला म्या पामराने याचे जो नित्य करील पठण त्यांची सोमनाथ उद्धरी जय जयाजी पंचवदना विश्वंभरा कर्ममोचना भक्तवत्सला दयाधना कृपा असो द्या महाराजा देवा कृषी इक्षुदंड लाविती त्यांची पाणी उदंड देती त्याकडे एरंड वांचती
तैसे मज वांचवी सोमनाथा माझे। श्री सद्गुरु दयाघन गणपती नाम त्यांचे जाण, गोंदवले ग्रामी अवतीर्ण झाले असती महाराज। त्यांच्या कृपेने हा ग्रंथ मज पामरामुखे समस्त वदला गेला यथार्थ। सांगत असे श्रोतिया सद्गुरुसी चित्ती धरुनी, कुलदैवत श्री ज्योतिर्लिंगास नमोनी। ग्रंथ संपविला सोमनाथ कृपे करुनी, आबा पाटील दासाने। सोमनाथा तुम्हा विनवणी, या ग्रंथाचे ठिकाणी प्रेम ठेवावे भक्तजनी। ऐसी त्वरा करावी जय जयाची सोमेश्वरा, जगदुद्वारका जगदीश्वरा। भक्तवत्सल करुणा करा, धाव पाव दयाळू बा। पंचवक्त्रादश भुजा, गिरिजानाथा वृषभध्वजा। दया निधी महाराजा, दास उद्धरा सत्वरी। भगवश पंचानना, त्रिपुरारी मदन दहना। मृत्युंजया षड्रिपुदमना, दीनदयाळा शंकरा। पिनाकपाणी महादेवा, जगन्नाथा देवाधिदेवा। पाहोनी भक्ताचिया भावा, दया करीशी स्वामिया। भूतळी ज्योतिर्लिंगे 12, प्रसिद्ध असती चराचरा। मुख्य सोरटी सोमनाथ जगदुद्वारा, प्रगटले करंजे ग्रामात। त्यांचे चरणी हा ग्रंथ मी अर्पण केला यथार्थ। माझा हाची मनोरथ समस्त जगात आरावे। सोमनाथ महात्म्य ग्रंथ झाला 69व्यात। हे एकोच सज्जन भक्त प्रेमानंदे करून या। श्री सोमेश्वरार्पणमस्तु, श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभ भावातु समाप्त। श्री सोमेश्वर देवस्थान खेड भोसे।